हाय नमस्कार एव्हरीबडी, हाऊ आर यू, हाऊ यू डू? आय एम फाईन एव्हरीबडी. तर कालच्यापासून आपण आपल्या घरी राहायला आलो बरं का. कामावर नाही आला, उशीर झाला. हो का, केवढा मोठा जर आलाय मला, दिसतो का तुम्हाला? तोंड पण येतं माझं सारखं, आणि जर जर मला तवाच येतो ज्या वेळेस मी अंगावर दुखणं काढते का नाही, लय कणकणी आलेली. तर ते आणि कसं एक तर कामाची सवय नव्हती, आणि इथं आल्या आल्या त्या बांधकामावर कामाला गेले नाही का, मॉलच्या तिकडे नाही का, तुम्हाला दाखवलं, तुम्ही बघितलंच रे ते हे वाहिलेले. मग त्या सगळ्या गोष्टीचे कणकणे परत इकडं नवीन कामाला जॉईन झाली. दुखत होतं तरी पण जॉईन झाली. पुन्हा ताप बीप कणकणी हे ते आले, पण आपलं हसून खेळून मस्त राहिले, कारण करमत होतं. आणि नवीन जीवनाची, नवीन संसाराची नवीन सुरुवात करत होते नवीन शहरामध्ये. त्यामुळं आपलं दुःखी होऊन नव्हतं करायचं, तर आपल्याला आनंदानं सुरुवात करायची होती. त्यामुळं आनंदानं राहिली ना, काही आनंद कसा बाहेर पडायला लागलाय हो का. असं घाम जर आला ना, असं जर पुसायला गेलं का नाही, असले जर आग उठते, बापरे बापरे बापरे, काय सांगूच नका. तर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की राधाताई हे गळ्यातलं कितीला केलं, तर हे केलंय बघा 2800 रुपयाला. सोन्याचं ठेवलं, लगेच हे करून टाकलं, कारण मला नकली गळ्यातलं लय उठतं ना, हे पाठीमागनं चकमा ही होत्या त्या, असं ते स्क्रू उतला ना उन्हाळ्याचा मग. आणि बहीण पण माझी ओरडत होती मोठी, कशाला गळ्यातलं हे ते ठेवलं, पैसा किती असला तरी तुम्हाला पुरत नाही. लय खवळत होती, पण तिला काय सांगितलं तरी तिला काय कळना. लय लय म्हणजे लय खवळत होती. गळ्यातलं कानातलं सगळं ठेवून टाकलं या, लय एवढे पैशाची तुला नड लागली होती का, असं तसं. मी म्हणलं अगं ठेवू कुठं, म्हणलं गावाकडे ठेवावं, तर म्हणलं आम्ही तिथं नाही, इथं ठेवावं तर म्हणलं आम्ही कामाला जातोय, गाळ्यात घालून हिंडावं तर म्हणलं चोरा चिलटाचं भ्या आहे म्हणतात, आणि त्यात मध्ये सुट्ट्या आम्हाला होती एवढा उशिरा, आणि ठेवू कुठं म्हणलं, आणि कुणाला देते सांभाळायला. आणि नातेवाईक तर कसे असतात तुम्हाला तर माहितीच आहे की, कोणापाशी द्यायला आपण गेलं त्यांच्याकडून हरवून टाकलं मोडून, तर त्यांना ती जर म्हणलं हरवलं आणि आपल्याला काय बोलायला तर येतं का, नाही बोलायला येत. नातेवाईक खाल्ल्याला विसरतात तर असल्या गोष्टींचं काय. आणि मला भरोसा पण नाही, काय इंटरेस्ट पण नाही. सकाळी सकाळी का नाही एका नातेवाईकाचा फोन आला होता. काय नातेवाईक आहे ते तुम्हाला काय सांगणार नाही मी, कोण होता काय होता काय, आपल्याला इंटरेस्टच नाही, आपल्याला कुणाच्यातच इंटरेस्ट नाही. आता आपण आणि आपला संसार, आपली लेकरं, आपला संसार, आपला नवरा, बस ह्याच्या पलीकडे मी आता सोडून दिलं कुणाला जीव लावायचा, कारण माझं मी टाळणीच आहे. आणि ते तुम्हाला काय वाटतं माहिती आहे बऱ्याच जणांना, की तुझा स्वभाव असा आहे, तुझा स्वभाव तसा आहे. पाणी नळाला तिथं चालू आहे, तिथं बसली लेक्चर देत. नवीन रूममध्ये आली ना मला, आता ह्या इथं पण वालाने बांधायला लागते, तिकडं नळ चालूच ठेवलाय, मी विसरूनच गेले. इथं काय भाळवणे आहे. नाही आले ते पण कपडे धुवायला तिथं. रूम मालकिनीचं ना आमचं एक ठिकाणीच आहे कपडे धुवायचं आणि भांडी घासायचं. तिथं आपलं बाथरूम हे आहे, एकदम स्वच्छ फंटास्टिक आहे. आपण पण स्वच्छ ठेवतो, आपल्या घरचं पण स्वच्छच असतं. म्हणलं होतं हिलतं वालाने बांधावी, हे ना पाणी नितळायला इथं एवढं धुतलं. कारभारचे माझेच कपडे येते धुवायला, धुवून टाकले. आता हे त्यांच्या 2 पॅन्टी धुवायच्या त्या, पण पहिला दिवस होता इथं पाण्याचं, तर असं तसंच आहे, दिवसाड पाणी सुटते. मग म्हणलं आज एक ड्रेस धुतला, तर म्हणलं उद्या एक असं 3 दिवस त्यांचा ड्रेस धुवून टाका म्हणलं. त्यांना इथं वालाने बांधले, पण मला काय तर कपडे वाळा टाकू वाटत नाही, ते सुकल्यावर इथं टाकू, बाहेर वालाने बांधून द्या. हा खिडकीला मग असं नाही, येतं पाणी नितळायला टाकते मी. खाली पडूस तर ठेवायचीच नाही, ती चिमटे बिमटा आणून लावलं. ती साडीचा तुडूप काढा की, लाल लाल साडीचा काढा. बोला बी नाही मला बघा, इथं तोंड वाचलं की इथं असं हे होतंय, टाईट होतंय. तर तुम्हाला सांगायला लागली होती, सकाळी सकाळी झोपीतनं उठायच्या, एक तर रातभर झोपच लागली नाही, कारण ह्या घराला काय खिडकीच नाही. तर आपलं घर आपल्या घरासारखंच आहे शेम.
बाहेरची हवा आतमध्ये येत नाही. हे फॅन हा एवढा मोठा, ते अचानक मध्ये मध्ये बंद पडायचा. मग रात्री दरवाजाचा उघडाच ठेवला आणि गेलो झोपून. हवाच लागत नव्हती. मग पहाटे परत झोप लागायला लागले. पहाटे झोप लागून काय फायदा आहे? एक तर कामाला दिवसभर ताटून जायचं आणि रात्रीची झोप नाही म्हटल्यावर लय डोक्याची मंडळ होती बघा. एक तर आपण कोणत्या गोष्टीच्या हार मानत नाही, काय नाही. तर काय जर म्हणतात केस कुरवळल्यावर गरिबी येते, पण मग केस कुरवळला अशी चिवडल्यावर गरिबी येते. मी पहिल्यांदाच ऐकलं बाबा. मी असं ऐकून आहे की लय उत्मात केला, पैसा नाही कमवला, काय पैसा म्हणजे सगळं आहे. लय म्हणजे पैसा आला की माझ दाखवला, लय उत्मात केला तर गरिबी येते हे माहिती आहे मला. शेती भाडी नसल, नोकरी नसल, पैसे कमवायला साधन नसल तर गरिबी येते ही माहिती आहे. पण केस कुरवळल्यावर गरिबी येते पहिल्यांदाच ऐकते आहे का ना. अजून काय पाणी, तांब्यात पाणी. हा का माझ्या आवडीची साडी फाडली, जाऊ दे आता फाडू दे. ब्लाऊज शिवायला हे तर 300 रुपये आहेत. 300 शिलाई. असे फुगीचे जर भाग काढायचे म्हणलं की लगेच वाढतात अजून पैसे. 50-60 डिझाईन एवढीशी जरी करायची म्हणलं तर अजून पैसे वाढतात. आता गावाकडे आपली मशीन आहे, पण आणायची कशी? गेल्या बारीनं पसारा घेऊन येतानाच मी त्यांना म्हणलं तर घेऊ, तर ते मला म्हणलं तिथं राहतेच का नाही आणि काय करायचं. तर मी तुम्हाला सांगायला लागले होते की एका नातेवाईकाचा फोन आला एकदम जवळच्या, जेणेकरून आपण त्यांच्यासाठी भरपूर काय केलं होतं, पण ते आपल्यावर उलटून पडलेली. आला असून तुमच्या लक्षात. काय कोणाचं नाव घ्यायचं नाही, काय नाही, आपल्याला कोणी काय घेणं देणं नाही. आता त्यांचा आपला काय संबंध नाही. मला फोन आला होता, ह्या माणसाला असं असं सांगा, असं करतो तसं करतो. मी म्हणलं त्याचा माझा काही संबंध नाही. मग ते म्हणलं त्याला मारून टाकलं, अमकं झालं, फलानं झालं. तर काय मी म्हणलं मी विचारत बी नाही. मला विचारायचं असतं तर मी मागच विचारलं असतं. म्हणलं मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही म्हणलं. कारण किती जरी जीव लावला तर त्याच्या मोबाईलमध्ये त्याच्या मोबदल्यात मला त्यांना दुःखच दिलेलं आहे. त्यामुळे मला काय नाही, मी सोडून दिलं. म्हणलं गणगोतच सोडून दिले ना. ते गणगोत स्वतः सुधारतात ना दुसऱ्यांना सुधरून देतात. माझं तर काय मी टाळण्याचं आहे, माझंच खात्यात माझ्यावरच उलटतात. त्यापेक्षा का नाही ते स्वार्थी आहे असलं तसलं म्हणले तरी ते चालतं. पण मला काय वाटत होतं, ह्या बघा, गरजेला उपयोगी पडावं, एकमेकांना प्रेमानं बोलावं, एकमेकांना प्रेम द्यावं. आपल्याला कोण आहे, आपल्याला आहे ना बाप, कुणी नाही, काय नाही. म्हणून मला वाटतं की आपण प्रेमानं राहावं. पण काय नाही, मी जर प्रेमानं लयच राहायला गेले, त्यांचं सहन केलं तर त्यांना वाटतं हे मजबूर आहे. जसं आपण पळवून तसं पळतंय, जसं वळवून तसं वळतंय. त्यामुळे माझा फायदा घेतात. पण कधी कधी कुठं मला पण जरा हे वाटतंच. कारण ज्यावेळेस मी माझं तोंड उघडते त्या टायमाला मग राधे वाईट. फक्त राधेनं बोलायचं ना, राधेनं फक्त सहन करायचं, राधेनं फक्त द्यायचं, राधेनं फक्त त्यांच्या पुढं करायचं. मग राधे चांगले. प्रत्युत्तर राधेनं द्यायचं नाही, बारका असो मोठा असो कोणी पण असो. त्यामुळे त्या गणगोतच गेले खड्ड्यात. सगळ्यांना जीव लावला आणि त्यांच्याकडून येतं ते पलटत्यात, उलटत्यात. मग त्यांच्याकडून आधी येतं, नंतर मी बोलली की मग ते सगळं माझ्याच गळ्यात येतं. कारण मी अगोदर बोलून दाखवत नाही ना. वाटतं जाऊ दे मरू दे, झाली असन चूक, झालं असन, हे केलं असन, ते केलं असन, झालं गेलं, द्यायचं सोडून नव्यानं सुरुवात करू. म्हणून मी नव्यानं सुरुवात करायला जाते. तर तिथं माझं म्हणजे निस्वार्थीपणानं मी त्यांना प्रेम द्यायला जाते. पण ते माझी मजबुरी समजून ते त्याचा फायदा घेतात. पण आता काय घेणं देणं नाही. आता फक्त 2 पैसे कसं मिळवता येतील ते मिळवायचं आणि सुखानं 2 घास कसं खायला येतील तसं खायचं. बरोबर आहे का नाही? काय लेकरांसाठी किती जीव तोडून कमवलं तर उद्या आज ना उद्या ते लेकरं सुद्धा उलटणार आहेत, पलटणार. पोरी नवरं करून नांदायला गेलं तर ते म्हणणार तू आमच्यासाठी काय केलं. मग मी पण फक्त दिवस तरच गोड राहणार आहे त्यांच्यासमोर. मी जर द्यायचं बंद केलं तर कशाला मला त्या तरी दारात उभा करणार आहे. बघ लेकाचं. आणि लेकाला काय उद्याच्या बायको केली की ती म्हणा काय बापानं कमवून ठेवलंय. असंच असतं. त्यामुळं काय नाही, जिंदगी एकदाच मस्त जगून घ्यायची. कोणी मला नावं ठेवा काय, मला काहीच घेणं देणं नाही. तसं लोकांना आपल्याला वाईट म्हणलं म्हणून आपण जगायचं सोडून देतो का? नाही. आता सोशल मीडियावर मी वागते म्हणल्यावर ते माझं घर आहे, मी तिथं जगते म्हणल्यावर, माझं डेली रुटीन दाखवते म्हणल्यावर लोक मला बोलणारच येतं.
आणि बोलतात म्हणून मी सोशल मीडिया वापरायचं सोडू शकते का? नाही, मी मला काही गेलं नाही. कुत्ते भुके हजार हमचले बाजार, ते सगळंच गेलं, नातेवाईक गेलं, सगळे गेले. फक्त आपल्याला आनंदानं जगायचं बस. तर आज आपलं नाही का आपल्या घरी नवीन घरी झोप ही काढली मस्तपैकी. एक झोप नाही झाली बरं का, पण नाहीला जण आज पण कामाला जायला लागतं, रात्री यायला उशीर झाला जरा. भेटू आता पुढल्या व्हिडिओमध्ये, आहे का नाही? मोठा व्हिडिओ झाल्यावर कुणी बघत नाही.